कोल्हापुरातलं हे मंदिर आजही एक प्रश्न विचारतं. जेव्हा बहुतेक शिवपिंडी उत्तराभिमुख असतात तेव्हा इथली शिवपिंड पूर्वेकडे का पाहतेय? करवीरच्या या ऐतिहासिक नगरीत एक असं प्राचीन मंदिर आहे ज्याला श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या समकालीन मानलं जातं आणि ते मंदिर म्हणजे कोल्हापुरातील मंगळवार पेठेत वसलेलं ओंकारेश्वर महादेव मंदिर. इतिहास कधीच बोलत नाही, पण त्याच्या खुणा मात्र खूप काही सांगून जातात आणि अशाच काही खुणा दडल्या आहेत कोल्हापूरच्या ओंकारेश्वर महादेव मंदिरात. मंदिराची बांधणी आणि शिल्पकला पाहिली की हे मंदिर किती प्राचीन आहे याची जाणीव होते. म्हणूनच हे मंदिर जेव्हा महालक्ष्मी अंबाबाई मंदिर बांधलं त्याच काळी बांधलं असावं असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. बाहेरील देवकोष्ठांमध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, तर भिंतीवरील शिलालेख इतिहासाची साक्ष देताना दिसतात. सहसा शिवपिंडीचा मुखभाग उत्तर दिशेला असतो, मात्र इथं तो पूर्वाभिमुख असल्यानं हे मंदिर अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. मंदिरामध्ये रंगशिळा, प्राचीन दगडी रचना आणि जुनी स्थापत्य वैशिष्ट्ये आजही जतन झालेली आहेत. शिखरावर कोरलेली विविध चिन्हे त्या काळातील कला संपदेची ओळख करून देतात. कोल्हापूरच्या इतिहासातील हा अनमोल वारसा तुम्ही पाहिलाय का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.